शहरांचा विकास करत असताना, शहरे अनियंत्रितपणे वाढत असताना आपण त्या शहरांचा सुनियोजित आणि व्यवस्थित विकास कराल असं या ठिकाणी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता मला एक गोष्ट आठवते. एका जंगलामध्ये आग लागलेली असते आणि आग लागलेली असल्यानंतर जंगलातील सर्व प्राणी आग विझवण्याचा प्रयत्न करतात. कुणीतरी दुष्ट प्रवृत्तीने आग लागली असेल किंवा नैसर्गिक कारणाने आग लागली असेल, पण लागू शकते. ते लागल्यानंतर हत्तीसारखा प्राणी आपल्या सोंडेमध्ये पाणी घेऊन पाणी ओतत असतो. त्याचबरोबर एक चिमणी सुद्धा आपल्या चोचीमध्ये पाण्याचा एक थेंब घेऊन ती आग विझवत असते. तेव्हा हत्ती, महाकाय हत्ती त्या चिमणीला विचारतो, तुझ्या एक एक थेंबाने ते आग कशी विझणार, त्याने काय होणार? तेव्हा ती चिमणी म्हणते, या जंगलचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही तर आग विझवणाऱ्यामध्ये घेतलं जाईल. त्याच पद्धतीने आपण सर्व हे वाढत्या शहरीकरणामुळे शहराचा विकास करत असताना सावंतवाडीच्या इतिहासामध्ये आपलं सर्वांचंही नाव शहर बिघडवणाऱ्यामध्ये नाही तर शहर विकास करणाऱ्यामध्ये लागो अशी या ठिकाणी सत्ताधारी असो विरोधक असेल, आम्ही प्रशासन म्हणून न्यूट्रल राहू याचा अर्थ आम्ही इनॅक्टिव्ह राहू असा बिलकुल नाही. तुम्हाला जेवढी मदत करू त्यांनाही चौकटीमध्ये राहून त्यांनाही तितकीच मदत करू आणि आपण सर्वजण एक पारदर्शक आणि एकदम इफेक्टिव्ह प्रशासन देण्याचा निर्धार करू. आणि एवढंच बोलून परत एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो.